आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। लावा त्यांना फोन। लावा फोन, लावा लवकर। हो हो लावतो। ठीक आहे। श्रेयस तू बोल प्लीज। गजा, श्रेयस सरनाईक बोलतोय। हो साहेब बोला। वसुधा कारखानीस यांच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेण्यासाठी त्यांना मारहाण करायला, त्यांना विजेचे झटके द्यायला तुला कोणी सांगितलं होतं? कोणी काय सांगितलं नव्हतं, पण संजय साहेबांनी सांगितलेलं की काही झालं तर या पेपरवरती सह्या झाल्याच पाहिजेत। आम्ही त्या बाईला खूप समजवलं, पण बाई काय ऐकूनच घेत नव्हती। मग दिल्या तिच्या दोन कानाखाली ठेवून तरी बाई ऐकेना। त्यामुळे आम्ही तिला विजेचे शॉक दिले। तेव्हा कुठे जाऊन तिने त्या पेपरवरती सह्या केल्या। साहेब आम्हाला त्या विजेच्या झटक्यांचा अंदाज नसल्यामुळे चुकून आमच्याकडून ते झटके जास्त दिले गेले आणि त्यामुळे लोक म्हणतात की त्या बाईला वेड लागलं। माणसाचा प्रामाणिकपणा पैशाने कसा विकत घ्यायचा हे चांगलंच ठाऊक आहे या यशोधराबाईंना। एखादी बाई एखाद्या बाईचा इतका छळ कसा करू शकते? लाज नाही वाटत? स्वार्थासाठी कुणाचाही जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही ही बाई। बस इनफ, खूप बोललात। प्लीज मम्मा, प्लीज। प्लीज तुम्ही शांत व्हा। हे आरोप वगैरे करणं थांबवा प्लीज। हे बघा, जे काही झालं ते आत्ता तुमच्या समोर झालं की नाही? तुम्हाला वाटतंय तसं मम्मानी कोणालाही काही करायला सांगितलेलं नाहीये। तुमचा काहीतरी गैरसमज झाला होता, पण मी हेही सांगतो की हे ज्यांनी केलंय त्याला त्याची शिक्षा मिळणार। त्या गजाला शिक्षा मिळणार। मला कल्पना आहे